केस कोंब करताना ब्रेक होतात तर काय केलं पाहिजे? कोंब करताना ब्रेक होणं म्हणजे कसं की हेअर केअरिंगच्या बाबतीत आपण जर पाहतोय कॉमनली समजा तुम्ही वॉश केला आणि कोंब करायला जाताय, जनरली हा कोंब आपण पूर्णपणे वरपासून खाली घेतो तर मध्ये टक होऊन जातोय आणि नॉट्स जास्त होतात. याला जर जोड्याने तुम्ही खेचला किंवा ओढला तर ब्रेक होऊन जाणार. तर याची कोमिंग टेक्निक आपल्याला प्रामुख्याने लास्ट लेंथ पासून सुरुवात करायची, थोडं थोडं वरती जाऊन आपल्याला नॉट्स काढून घ्यायचे, म्हणजे एका ठिकाणी कोंब स्टक होणार नाही आणि ब्रेक होणार नाही. त्यानंतर का ब्रेक होतात की लास्ट लेंथचे केस जर जास्त ड्राय झालेले असतील तरी पण ते कमकुवत होऊन ब्रेक होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, प्रॉपर शॅम्पू करायचा आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळेस. शॅम्पू झाल्यानंतर लेंथला कंडिशनर अप्लाय करायचं. कंडिशनर अप्लाय करून 5 मिनिटं होल्डिंग, देन रिन्स आउट. त्यासाठी आपल्याला जास्त हॉट वॉटर न वापरता कोमट पाणी वापरून वॉश करायचंय. आणि ओल्या केसात कोंब करताना थोडंसं सिरम ऍप्लिकेशन करायचंय. सिरम लावल्यानंतर विंचरताना मगाशी जर सांगितलं तसं आपण लास्ट लेंथ पासून रूट पर्यंत विंचरत जायचं. ब्रेकेज तुमचं कमी होईल. ओके.